अशोक तोडमल आत्महत्या करण्यासाठी गेला माणूस, भूक लागल्यावर चहात 2 रुपयाचा पार्लेचा पुडा खाल्ला. झाला होता जन्म गरिबीत, चला पण मरायचं नव्हतं गरिबीत. मार्ग नव्हता जॉब मध्ये, मार्ग नव्हता धंद्यामध्ये. आणि जेवढं इथं बोललोय ना, चला आई बापाची शपथ सांगतोय ना, मी केलंय रे राजांनो हे सगळं, म्हणून हे भेटलंय बॉस, केलंय रे. ह्या जगामध्ये कोणी माणूस वाईट नाही, फक्त मनामधून थोडेफार शब्द असे निघतात त्या पिरियड साठी, त्याच्यामुळं परमनंट आपण समजतो की हा माणूस असाच आहे. ह्या जगामध्ये असा कोणी व्यक्ती नाही की जो चुकला नाही, जो फेल झाला नाही, जो पटला नाही. कोणाची इच्छा नसती की काहीतरी चुकीचं करावं म्हणून. मी तुमच्यासारखाच वेडा होतो. मी पण ज्या चुका तुम्ही आज करतायत ना, त्याच्यापेक्षा जास्त चुका मी केल्यात. काय केलंय? जास्त चुका मी केल्यात. मी पडलोय, मी उठलोय, मी पडलोय, मी उठलोय. तुमच्यापेक्षा पण जास्त मूर्खपणाचा कळस मी होतो. पण नंतर मला कळलं, बुक्समधून, ट्रेनिंग्समधून, व्हिडिओमधून, काउन्सिलिंगमधून, चर्चेमधून, की स्वप्न मोठं पूर्ण करायचं असेल तर अशोक तुझ्या पर्सनॅलिटीवर काम करावं लागेल, तुझ्या मेंटॅलिटीवर काम करावं लागेल, तुझ्या सवयीवर काम करावं लागेल, तुझ्या कम्युनिकेशनवर काम करावं लागेल, तुझ्या आतले इमोशन्सवरती तुला काम करावं लागेल, तुझ्या प्रायोरिटीजवर काम करावं लागेल, तुझ्या सॅक्रिफाईसवर काम करावं लागेल, तुझी कमिटमेंट स्ट्रॉंग गरजेची आहे. तू इमोशनली तुझ्या आतल्या फिअरमध्ये, गिल्टमध्ये वर तुला काम करावं लागेल. सगळ्या कॉर्नरवर मी कट मारायला चालू केले. कट 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 कट. आणि हे जे कट होते मागचे 14 वर्ष लगातार मारतोय मित्रांनो. सुरुवात आली होती तेव्हा मला 1000 रुपये कमवायला 2.5 महिने लागले होते 2010 मध्ये. सगळी घाण ॲनालिसिस केलं, का कंपन्या बंद पडल्या, का मी फेल झालो, का नेटवर्क तुटलं. आता म्हणलं हे एक लाखरी चान्स आहे, सगळ्या अनुभव एकत्र घेऊन असं उभं राहायचं की आयुष्यभरासाठी नेटवर्क बनलं पाहिजे. म्हणून सनेज उभा केला. जिद्द ना सोडली जे तुम्ही बघताय कारवा, तुम्ही बघताय अशोक तोडमल आत्महत्या करण्यासाठी गेला माणूस. अशोक तोडमल सप्राच्या घरात जन्म घेतला माणूस. अशोक तोडमल जो 200-250 किलोमीटर आला, 3 दिवस भाड्याची रूम शोधायला लागली. असा व्यक्ती तुमच्या समोर आहे. असा व्यक्ती की ज्याने मेसचे पैसे देण्यासाठी नव्हते. असा व्यक्ती ज्याने प्रसादावर जेवण केलं. असा व्यक्ती की ज्याने भूक लागल्यावर चहात 2 रुपयाचा पार्लेचा पुडा खाल्ला. असा व्यक्ती की रात्री उपाशी झोपल्याला तुमच्या समोर बोलून राहिलाय. असा व्यक्ती की ज्याच्या घरी जन्म झाला तेव्हा त्याची सायकॉलॉजी, अन्न, वस्त्र, निवारा हे सगळे चॅलेंजेस लाईफमध्ये होते. पण शिक्षण घेतल्यानंतर, शहरात आल्यानंतर, चांगलं इन्कम यायला लागलेलं असल्यानंतर सुद्धा ही इंडस्ट्रीला मी सिरियस झालो. का? कारण की मला झाला होता जन्म गरिबीत, चला पण मरायचं नव्हतं गरिबीत. मार्ग नव्हता जॉब मध्ये, मार्ग नव्हता धंद्यामध्ये, मार्ग होता नेटवर्किंग मध्ये, पण साला कंपन्या बंद पडत होत्या. माझं मन मला साथ देत नव्हतं, माझा परिवार मला सपोर्ट करत नव्हता, माझे फ्रेंड रिलेटिव्ह मला सपोर्ट करत नव्हते. काय करायचं? या जगामध्ये कोण वाली आहे तुमचा? कोण वाली आहे तुमचा? कोणीच वाली नव्हता माझा. पण कोई नहीं है किसी का दोस्त ये दुनिया में, अकेले आए हो अकेले जाने वाले हो. येस और नो? कोणीच नाही आहे कुणाचं. माझं पण कोणीच नव्हतं. पण आज एवढा मोठा परिवार भेटलाय ना, याचं कारण आहे मित्रांनो की मी एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नावर आहे ना मनापासून चाललो, बाकी काहीच दिसलं नाही. भगवंताची शपथ घेऊन सांगतो, जेव्हा मी लोकांना प्रोडक्ट विकायला प्लॅन द्यायला जायचो ना, हृदय असं तडफडायचं त्यांच्या समोर. यार रडायचे लोक प्लॅन ऐकताना, आमचा ढासा लोक रडायचे. एवढे आम्ही इमोशनल लोकांना कनेक्ट व्हायचो. याचं कारण आहे की मागच्या 14 वर्ष झालेत की अशोक तोडमल लगातार ग्रोईंग फेजला आहे. काय झालं? पैसे आले, घर झाले, इन्व्हेस्टमेंट झाली, मुलं खुश आहेत, बायको खुश आहे, परिवार खुश आहे. आज टाइम फ्रीडम आहे, मनी फ्रीडम आहे, स्पिरिच्युअलिटीने बॅलन्स झालोय, नेम आहे, फेम आहे, फॉलोविंग आहे, सगळं काही आहे. याला एकच कारण आहे, आग लागली होती राजांनो. आणि जेवढं इथं बोललोय ना, चला आई बापाची शपथ सांगतोय ना, मी केलंय रे राजांनो हे सगळं, म्हणून हे भेटलंय बॉस. केलंय रे, केलंय मी मनापासून. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा आय एम नॉट हॅपी. मी हॅपी नाही आहे.
मी खुश नाही आहे. तुम्ही म्हणता असताना एवढे पैसे येतात, एवढं सगळं करतात, काय करू त्या पैशाचं? इटिंग मिटिंग स्लिपिंग डिफेंडिंग काय करू? आहार निद्रा भयमैथून, खाणं पिणं झोपणं सेक्शुअल लाईफ याच्यातच भोग आहेत सगळे. येस ऑर नो? आणि मला वाटते प्राण्यागत आहेत हे मटेरियल जगातले भोग त्रास देतात माणसाला. पण हे कधी कळतं? श्रीमंत झाल्यावर कळतं. येस ऑर नो? कारण की तडफडतंय माझं जीव. मला असं वाटतं अशोक तुला तर ह्या लेवलला तू पोहोचलाच, पण जेव्हा मी आध्यात्मिक नॉलेजला कनेक्ट झालो ना, ओ वा ग्रेट. माझ्या आयुष्यात माझं एक हायर लेवलचं टार्गेट मला अचीव करायचं आहे, ते म्हणजे मला भगवंताची भक्ती प्राप्त करायची इच्छा आहे. भगवंताला नाही बरं का, फक्त माझं हृदय माझं मन त्यांची सेवा, त्यांची आरती, त्यांचं चरण धुतील, त्यांना मी प्रसाद भोग मी चढवून, त्यांचं नामजप करण, त्यांच्या भक्ताच्या सहवासात जाईन, त्यांच्या पवित्र स्थळी जाईन, अशी माझी बुद्धी भेटावी याच्यासाठी मी भगवंताकडे तडफडतोय. नॉट फॉर अचीव गॉड्स. मी सेवेसाठी तडफडतोय, सेवेभावेसाठी, इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी. भगवंताची भक्ती मागू राहिलोय भगवंताला. याच्यामध्ये पहिल्या प्रायोरिटीमध्ये येतं की भगवंता मला सद्बुद्धी द्या की मी लोकांचं कल्याण करू. काय मागतोय भगवंताकडे मी? सद्बुद्धी. बिकॉज अर्जुनाच्या बुद्धीला पण कंट्रोल केलं होतं कृष्णांनी. येस ऑर नो? माझ्या बुद्धीला पण मी म्हणतोय की स्पिरिच्युअल आणि हायर सक्सेसफुल लोकांनी माझ्या बुद्धीला कंट्रोल केलं तर माझ्या तोंडातून निघणारे शब्द लोकांच्या हृदयात जाऊन हायर इम्पॅक्ट पाडतील, हायर लेवलचं इम्पॅक्ट. मी त्याच्यासाठी वर्किंग करू राहिलो. आणि मला असं वाटतं जी गरिबी, जी दलदल, जे फायनान्शियल प्रॉब्लेम, जे कर्ज, काय काय संघर्ष असतो ना पोरांनो, मी जवळून पाहिलं आहे. रडत रडत झोपावं लागतं घरी माणसाला. ज्यांनी जन्म दिला त्यांचे शब्द एवढे खटकतात असं वाटतं हृदयात चाकू घुसू राहिले ते लोक. त्रास होतो ना घरी, दुःख आहे ना घरी. मी पण लई भोगलंय, तुम्ही पण भोगताय यार. आहे ना नवऱ्याचा त्रास असन, कोणाला बायकोचा असन, कोणाला समाजाचा, मित्राचा, नातेवाईकाचा असन, काहींना मुलांचा असन, काहींना शरीराचा असन, काहीला भाऊ त्रास देत असन, असेल का नाही घरामध्ये? काही ना काही आहे का नाही इश्यू? आहेत ना सगळ्यांची इश्यू आहेत. नो प्रॉब्लेम. लाईफ इज टफ. नो प्रॉब्लेम. लाईफ इज लाईक अ सीझन. उन्हाळा पावसाळा हिवाळा येणार आहे. डोंट वरी. सगळे जीवात्मे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून इथं आलेत. सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे आहेत, इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यांचे भोग वेगळे वेगळे आहेत. तसे ते क्रिया करतील, त्याचे रिॲक्शन येतील. आणि जर तुम्ही लई इमोशनली त्या परिवारात, त्या मित्रात, नातेवाईकात अटॅच असताल तर त्यांना झालेल्या दुःखामुळं तुम्हाला पण दुःख होऊ शकतं. दॅट्स वाय सांगितलं जातं की तुम्ही डिटॅच राहिले पाहिजे, अटॅच नाही राहिले पाहिजेत. बिकॉज आय डोंट नो माय वाईफ्स कर्मा, आय डोंट नो माय पॅरेंट्स कर्मा, आय डोंट नो माय चाइल्ड्स कर्मा. फिजिकल मटेरियल बॉडीचा पप्पा मी आहे, पण प्रिव्हियस लाईफमध्ये त्यांचे कर्म काय आहेत आय डोंट नो. याचं डाऊनलाईन माझी टीम फार प्यारी आहे, बट आय डोंट नो त्यांचा कर्म काय, त्यांच्या इच्छा काय आहेत. त्यांच्याकडून पण चुका होणार आहेत, होतील चुका, त्यांच्या पण काही ना काही इच्छा आहेत. ते भगवंतासंग पंगा घेऊन इथे इच्छाच पूर्ण करायसाठी आलेत. कशासाठी आलेत? इच्छाच पूर्ण करायसाठी आलेत. तर टोकाच्या भूमिका कधीच नका घेऊ. इंडिव्हिज्युअल जीवात्म्याला एका व्यक्तीमध्ये आहेत ना, फक्त बॉडी नका पाहू, त्याच्या आतमध्ये शटल बॉडी, ग्रॉस बॉडी, आत्मा, परमात्मा, भरपूर इंटरनल गोष्टी आहेत. या टी व्हीच्या आतमध्ये भरपूर मटेरियल आहे, सॉफ्टवेअर आहे. येस ऑर नो? आज जो आत्मा आहे, जो प्युअर आहे, जो सनातन आहे, जो सच्चिदानंद आहे, तो म्हणजे प्युअरिटी. ती नजरिया, तो ॲटिट्यूड आला पाहिजे. मग हे टीम बनवणं, लोकांना कनेक्ट होणं, हे फार चिल्लर असन राजांनो, फार चिल्लर असन. लोक म्हणतील सिक्रेट ऑफ सक्सेस काय? तुम्हाला सांगताच येणार नाही काय सिक्रेट ऑफ सक्सेस आहे. कारण की तुम्ही भगवंताने अवतार घेऊन जे काम केलं, जे कर्म केले, जी सेवा केली, ती सेवा जर तुमच्याकडून झाली तर जगातले लोक खांद्यावर घेऊन तुम्हाला नाचणार. नाचणार म्हणजे नाचणार. हे प्युअरिटी कर्म आहेत, हे प्युअरिटी वर्क. मग मी काय म्हणतोय, या जगामध्ये सेवा करण्यासाठी मी काय केलं? मनापासून घुसलो, मी सक्सेस मिळवलं. नंतर मी तडफडायला लागलो की सगळ्याला सक्सेस का नाही भेटत. मग मी अध्यात्माचा आधार घेतला. मग मला कळलं की सगळ्याचे पण भगवंतांनी प्रयत्न केले ना, त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये पण डीप नॉलेज मला भेटलं की अन्न वस्त्र निवारा एवढं देऊन मी लोकांना मदत करू शकत. मग म्हणलं लोकांना आपण चांगले कर्म देऊन चांगल्या ॲक्शन करायला लावू, मदतीची गरज झाणार नाही. म्हणून माझ्यासोबत मी टीम उभा केल्या. आणि आता याच्यासोबत ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचे आन्सर्स भेटलेत. काय आन्सर भेटलेत? येस, प्रत्येक जीवात्मा इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकाच्या इच्छा इंडिव्हिज्युअल आहेत,
प्रत्येकाचे गुड बॅड कर्म इंडिव्हिज्युअल आहेत आणि तो कधीच वाईट नाही आहे. फक्त त्या टायमिंग पिरियडमध्ये त्या एका पिरियडसाठी त्याच्या स्वभाव, त्याचा सात्विक तामसिक रासिक गुण ओपन होतो, त्याच्यामुळे तसे शब्द बाहेर निघतात, तसे त्याच्याकडून ॲक्शन होतात. तो एक पिरियड संपल्यानंतर तो प्युअर जीवात्मा आहे. ह्या जगामध्ये कोणीही माणूस वाईट नाही, फक्त मन ना मधून थोडेफार शब्द असे निघतात त्या पिरियडसाठी. त्याच्यामुळं परमनंट आपण समजतो की हा माणूस असाच आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? फ्रूट्सचे कलर पण टेम्पररी आहेत, राईट ऑर रॉंग? येस ऑर नो? तुमची ब्युटी पण टेम्पररी आहे, बदलत जाऊ राहिली टेम्पररी. येस ऑर नो? तुम्ही पण चुकलात. येस ऑर नो? तुम्ही पण चुका केल्यात. येस ऑर नो? तुम्ही पण खोटं बोललेत. येस ऑर नो? तुमच्याकडून पण प्रॉब्लेम झालेत. येस ऑर नो? तुमच्याकडून पण लोकांना त्रास झाला. येस ऑर नो? ह्या जगामध्ये असा कोणीही व्यक्ती नाही की जो चुकला नाही, जो फेल झाला नाही, जो पडला नाही. कोणाची इच्छा नसती की काहीतरी चुकीचं करावं म्हणून, पण आतल्या इच्छा एवढ्या प्रबळ असतात, त्यांना एवढा वेग असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. अर्जुनाचा प्रश्न होता की जीवात्म्याची इच्छा नसताना पण जीवात्मा वाईट कर्म का करतो? तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं आतमध्ये जो रासिक गुण आहे, ज्या रासिक गुणामुळे इच्छा वाढतात, त्या इच्छामुळे जीवात्मा चुकीचे कर्म करतो. मग त्या इच्छा रासिक गुणाला कंट्रोल करण्यासाठी भगवंतानी पुन्हा टीचिंग दिलं होतं. ते टीचिंग जर सांगितलं तर तुम्ही म्हणणार भगवे कपडे घालू, या राष्ट्रीय गुणाला कमी करू, इच्छा संपून टाकतील. येस, हे मनुष्य जीवन किती लोक ॲग्री करतात की इच्छा कंट्रोल करण्यासाठी, इंद्रियाला कंट्रोल करण्यासाठी, इंद्रियाला सुकवण्यासाठी दिलेलं आहे भगवंतानी. पण अज्ञानपणामुळं आपण ह्या मनुष्य जीवनात प्राण्यांना जे फुकटमध्ये भोग आहेत ना, फुकटमध्ये आहे प्राण्यांना. जेवण करणं, झोप घेणं, आहार निद्रा, त्यांचं मुला जन्म घालणं, त्यांना जबाबदारी आहेत काही? फ्री ऑफ कॉस्ट जे प्लेजर आहे ना, जे सुख आहे ना, प्राण्यांना ते मिळवण्यासाठी 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 80 वर्षाचा म्हातारा होईपर्यंत ह्या इंद्रिय भोग घेण्यासाठी काम करतो, जे प्राण्यांना फुकटमध्ये भेटतं. समज में आ रहा है? ओ 1000 कोटी नाही, 10,000 कोटीचे मालक या भोगामध्ये अटकलेत. राईट और रॉंग? ह्याच भोग आणि वारंवार पाहिजे हे भोग, हे संपतच नाहीयेत. झोप वारंवार पाहिजे, जेवण वारंवार पाहिजे, काम वासनाचा भोग वारंवार पाहिजे. भीतीतून निघल्यानंतर पुन्हा भीती आल्यानंतर पुन्हा म्हणतो भीती सॉल्व कधी होईल. येस ऑर नो? हे सगळे ॲनिमल लोक भोग घेतात. आणि आपण पण एवढ्या दिवस भोग 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 करून, जसं लहान मुलाचे खेळणे वेगळे आहेत, आपले पण खेळणे एका लेवल नंतर पर्यंत असले पाहिजेत. पैसा, गाडी, बंगला, भोग, पण एका लेवल नंतर हे पण खेळणं सोडलं पाहिजे. किती लोकांना वाटतं? पण सुटतंय का? सुटतंय का? अरे भेटतच नाही. खेळणं तर सुटायचा विषय लय लांब राहिला. कारण की ज्या कल्चर, जे नॉलेज, जे एज्युकेशन घेतलं, किती पण शिका रे, किती पण शिका, अध्यात्माची फार गरज आहे. लोक म्हणतात बाउन्स बॅक. काय म्हणतात लोक? का बाउन्स बॅक करू? तुला स्वप्न पूर्ण करायचे, मग त्याला का दिले, मला का नाही भेटत? याचं उत्तर काय देणार लोकांना तुम्ही? काय देणार? या प्रोफेशनल, या कॉर्पोरेट जगामध्ये एज्युकेशन किती पण उत्तर द्या, काय उत्तर देणार? किती लोकांना माहिती आहे जगामध्ये टॉपेस्ट जे ऑथर आहे, जे रायटर्स आहेत, ते सगळे लोक स्पिरिच्युअलिटीचा आधार घेऊन बुकले येतात. किती लोकांना माहिती आहे? तर त्याच्या आतली डेप्थ लोकांना माहीत नाही. हे 7 हायली इफेक्टिव्ह पीपलच्या गोष्टी सांगितल्या ना, हे कशामधून आले माहिती आहे? भगवद्गीतेचाच बेस आहे याच्यात. कशामुळं? वाचा की, करा सेवा, लोकांची सेवा भाव येऊन द्या. परिवाराची सेवा, स्वतःच्या शरीराची सेवा करतात, परिवाराची सेवा करतात, तरी पण खुश आहे का शरीर, परिवार? नाही. वसुदेव कुटुंबकम, लोकांच्या सेवेसाठी लोकात घुसा, लोकात घुसा, लोकात घुसा, लोकात घुसा, लोकात घुसा. घरात पैसे येतील, तुम्ही खुश, घरचे खुश, आणि त्यानंतर एन्जॉय नाही, समाजाचे दिव्याने दिवा पेटवायला चालू करा. मशाल घे हातामध्ये आणि अंधार दूर करायचं काम चालू करायचं आपल्याला. रेडी आहे का? आहे का रेडी? माझी इच्छा आहे पोरांनो, आपण हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसवर बोलतोय ना, स्पिरिच्युअलिटीवर जास्त टॉक नाही केलेली मी. येस ऑर नो? मला असं वाटतं स्पिरिच्युअल थॉटला कनेक्ट राहा, नाही तर बॅड कर्म तयार होणार, बुद्धी भटकणार, चुकीचं कर्म होणार, तुमची खाण्याची स्टाईल बदलणार, पिण्याची स्टाईल बदलणार, तुमचे भोगी होणार तुम्ही. आणि भोगी झायला माणूस रोगी होऊ शकतो. भोगी झायला माणूस रोगी होऊ शकतो. भोगी नका हो, बॅलन्समध्ये या. मला असं वाटतं ज्या लेवलला बी मधून वृक्ष बनवला, अशोक सरांनी एक बाग बनवली, या ना पूर्ण भारतामध्ये हिस्ट्री करायसाठी जाऊ ना आपण. द्या ना साथ.